महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या येरमाळ्या देवीची आज यात्रा संपन्न होते। इथे भाविक आपल्या सोबत आहेत। मला सांगा कुठले विधी असतात, इथे काय महत्व आहे? येथे देवीचा लग्न सोहळा असतो। आम्ही तृतीयपंथी लोक, आम्ही शिवशक्तीचा अवतार असं समजले जातात। त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन देवीच्या लग्न सोहळ्यासाठी आम्ही इथे येऊन सगळे तयारी करत असतो। म्हणजे देवीचे हळद खेळणे, चुनखडी वेचणे किंवा घांगाळी आणि पानाचा विडा काढण्याचा कार्यक्रम इथं होत असतो। दरवर्षी आम्ही हा उत्सव साजरा करत असतो। इथं आम्ही गुरु शिष्य परंपराही चालवतो। म्हणजे इथे माळ परडी देऊन गुरु शिष्य चेला परंपरा ही आम्ही चालू ठेवतो। यात्रेसाठी आलेला आहात, कुठले विधी आज संपन्न झाले? आम्ही यात्रेसाठी आलेलो आहे आणि इथली आमची विधी पानाचे विडा, त्याच्यानंतर घंगाळी देवीची हळद आणि येरमाळ्याच्या येडेश्वरीच्या डोंगराला आम्ही दोऱ्याचा वेढा घालतो। आई अंबाबाई येडेश्वरी अशी इथली प्रथा आहे। देवीची महत्व असं आहे की जे कोणी ह्या डोंगराला वेढा मारण आई येडेश्वरी त्याचं मागची सगळी इडापिडा टाळते। आणि अशा पद्धतीने आज आमचा कार्यक्रम इथं समाप्त झालेला आहे। आणि चुनखडी वेचतात तिथं सगळे आराधी येऊन, त्याच्यानंतर हळद लावतात एकमेकांना, गुरुभाऊ गुरुभाईनी। अशा प्रकारे आमचा कार्यक्रम आज समाप्त झालेला आहे। वेचण्याचा जो कार्यक्रम आहे आज इथे संपन्न झालेला आणि राज्यभरातील लाखो भाविकांनी इथे येडेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे। तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन भक्त इथे येरमाळ्याला येतात आणि त्यानंतरची फेरी पूर्ण होते। संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव।